नमस्कार मित्रांनो मी अमोल गावडे सामाजिक संघर्ष यूट्यूब चॅनल। मित्रांनो 2 महिन्यापूर्वी एक घटना घडली आहे। संभाजीनगरमध्ये घटना घडली आहे ही आणि जी मंडळी होती ती नाशिकची होती आणि संभाजीनगरमधील मुलीगडचे लोक होते, अशी ती घटना आहे। तर या घटनेमध्ये 1,80,000चं नुकसान मुलाचं झालं होतं। मित्रांनो अशा बऱ्याच घटना तुमच्या ऐकवत असतात, पण तरीसुद्धा बरेच लोक फसत असतात। मला एक कळत नाही की तुम्ही एवढा पटकन विश्वास कसा काय ठेवता। लग्न जुळत नाहीत इथपर्यंत ठीक आहे, परंतु लगेच इतका विश्वास ठेवू नका। मित्रांनो बघा, आमचा जो यूट्यूब चॅनल आहे आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय, परंतु आमच्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत। आम्ही डायरेक्ट नंबर शो करतोय मुलांचे, म्हटल्यानंतर लग्न जुळणार आहे हे माहिती आहे लोकांना, बऱ्याच लोकांना माहिती आहे लग्न इथे जुळतात, पण तरीसुद्धा आमच्यावर विश्वास ठेवत नाही। आणि जे फसवे मंडळी आहेत यांच्या जाळ्यात इतके गुरफटतात की अख्खं बँक अकाउंट त्यांना देऊन टाकतात, पूर्ण बँक अकाउंट टोटल देऊन टाकतात त्यांना। तर अशी ही घटना आहे। टोटल व्यवहार जो होता तो 5,80,000चा व्यवहार दिसतोय इथे। तर 1,80,000 त्यांनी दिले आहेत अगोदर आणि 4 लाख अजून द्यायचे होते त्यांना, असा तो व्यवहार आहे। आता हे काय झालं होतं घटना सविस्तर सांगतो तुम्हाला। एक शेतकरी कुटुंब होतं आणि त्या शेतकरी कुटुंबामध्ये जो मुलगा होता त्याचं लग्न बरीच वर्ष जमत नव्हतं। खूप प्रयत्न केले होते त्याने आणि लग्न जमत नव्हतं। अशी बरेच लोक असतात की त्यांची लग्न जमत नाहीत आणि म्हणून हे लोक काय करतात, मग शॉर्टकटचा मार्ग अवलंबतात। पण सगळं शॉर्टकटने होत नसतं, हे लक्षात घ्या। खूप काही गोष्टी असतात। एखादी गोष्ट जेव्हा आपण वाट बघतो त्यावेळी ती त्याची जी मजा असते अनुभव घेण्याची ती खूप वेगळी असते, समजलं ना। त्यामुळे वाट बघण्याचं वृत्ती ठेवा, काही करू नका। काही केला तर फसणार तुम्ही, हे लक्षात घ्या। तर इथे काय झालं होतं, या मुलाचं लग्न होत नव्हतं आणि अनेक खूप मध्यस्थी वगैरे केले होते, कुठे कुठे सगळीकडे तो फसला होता। पूर्वीसुद्धा त्याला अपयश भरपूर आलं होतं। मग त्याने त्याची जी आई आहे त्या आईला बोलता बोलता एका व्यक्तीने सांगितलं, एका महिलेने, की अशी एक महिला आहे ती लग्न जमवते आणि ती चांगल्या प्रकारे लग्न जमवते, असं तिने सांगितलं होतं। आणि सांगितलं म्हणून तिच्या आईने त्या महिलेला जाऊन ती भेटली आणि त्यांच्याशी व्यवहार वगैरे झाले त्यांचे। म्हणजे हे सगळे लोक गेले, म्हणजे मुलाकडचे लोक, आणि त्यांचे व्यवहार झाले। तो व्यवहार काय होता, आम्ही लग्न जुळवलं की 1,80,000 द्यायचे, म्हणजे त्यांनी कदाचित 2 लाख मागितले असतील, माहीत नाही। तर 1,80,000चा जो फ्रॉड झाला होता तो सांगतोय मी तुम्हाला। 2 लाख अगोदर द्यायचे आणि नंतर लग्न झालं की आपल्याला 4 लाख द्यायचे, असा तो व्यवहार होता। तर काय झालं, या मुलाला 24 सप्टेंबर 2025ला लग्न त्याने केलं। मुलगी दाखवली, त्या अगोदर मुलगी पसंत पडली, मुलगी सुंदर होती दिसायला आणि याला लगेच पसंत पडली। याने चौकशी वगैरे केली नाही, पटकन लग्न करायचं त्यांचं ठरलं होतं। हे लोक घाई मारत असतात मित्रांनो, हे जे फसवे लोक असतात। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं, माझे जेवढे प्रत्येक व्हिडिओ आहेत ते प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हे सांगत असतो की जर कोण समोरून घाई मारत असेल तर विश्वास ठेवू नका। जिथे मोठ्या रकमेचा विषय असेल तिथे विश्वास ठेवू नका। पण तुम्ही लोक लगेच फसता। का फसता? कारण तुम्हाला चित्र समोर दिसतं, मुलगी सुंदर आहे समोर दिसते, अरे ती तुमच्यासाठी आहे का याचा विचार केलात का कधी? तुमचं लग्न जमत नव्हतं इतके दिवस, इतकी वर्ष लग्न जमत नव्हतं, तर तुम्ही लगेच कसा काय विश्वास ठेवला? त्या समोर चित्र दिसतं आणि आम्ही लोक इथे आम्ही लग्न जमवणार हे माहिती आहे लोकांना, सगळ्यांना माहिती आहे इथे लग्न जमणार 100%। आमच्यावर विश्वास ठेवू नका, पण यूट्यूबवर विश्वास आहे। यूट्यूब प्रत्येकाच्या घराघरात आहे, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, पण तरीसुद्धा लोकांचा विश्वास नाही। अरे 2,000 रुपये खर्च करणं सुद्धा तुम्ही
विचार करता आणि 2 लाख रुपये लगेच काढून देता का? मुलगी दिसली. काय डिमांड आहे बघा. बाईच्या नादी लागला माणूस, तो लुटला गेला, संपला समजायचा. बाई आणि बाटली, एक वेळ बाटली तरी बरी. तुम्ही लगेच 2 लाख काढून दिलात, काय बोलायचं? मी संभाजीनगरमधले लग्न जमत पण नाही का? मी सगळीकडे आहे, यूट्यूब आहे, सगळीकडे आहे. प्रत्येक संभाजीनगरमध्ये पण लोक यूट्यूब बघतात, नाशिकमध्ये पण बघतायत का? सगळीकडे बघतात, म्हणजे पूर्ण जगामध्ये यूट्यूब चालतं आहे, सगळीकडे लोक बघतात. मग तरीसुद्धा यूट्यूबवर विश्वास नाही तुमचा, आणि तुम्ही काय करता? अशा बायकांच्या नादी लागता आणि फसता. आता ही घटना काय आहे बघा. यांनी जो व्यवहाराप्रमाणे जो 24 सप्टेंबरला लग्न झालं आणि तेव्हा त्यांनी त्याला 1,80,000 रुपये दिले. किती? 1,80,000 दिलेत. कदाचित व्यवहार 2 लाखाचा असेल, माहीत नाही. आणि ते लोक म्हणजे ते नवरा नवरी हे घरी जात होते, नाशिकला जात होते. नाशिकला जाताना वाटेत म्हणजे जे हॉटेलमध्ये एक थांबले एका, तर तिथे एक कार आली, आलिशान कार होती. कार आली, त्या कारमध्ये ठरल्याप्रमाणे म्हणजे त्यांचं जे सेटिंग होतं काहीतरी, ती मुलगी बसली आणि ती निघून गेली. कार सुसाट निघून पण गेली. कळलं ना? ज्याचा अर्थ काय की त्यांचं पळायचं प्लॅन बिन सगळं काय ते ठरलं होतं. मग एक विचार करा, मग तुम्ही काय केलात? 2 लाख त्यांना देऊन आलात, फक्त देऊन आलात. लग्न नुसतं नावाला केलात आणि 2 लाख दिलात. म्हणजे माळ घालायची जी हौस होती ती पेटली. आपण माळ घातली, लग्न केलं, लग्न झालं आहे माझं, कोण हे नाकारू शकत नाही. आता माझं लग्न मी केलं, मग एवढ्यासाठी तुम्ही 2 लाख दिलात. तर मित्रांनो, मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही लोकांनी जेव्हा लग्न जमवायचं असतं त्यावेळी काय करा, समोर जेव्हा मुलगी बघायला जाणार तेव्हा काही माणसांना घेऊन जाते. ते पूर्वी बघा, लग्न जी जुळायची तेव्हा आपण काही 10-15 माणसं घेऊन जायचो. त्यांची 10-15 माणसं असायची, ती एकमेकांची चौकशी करायची. लग्न ठरलेलं असायचं अगोदरच. मुलगा मुलगीची म्हणजे जे काय पसंती असेल किंवा काय ते अगोदर ठरलेलं असायचं. पण तरीसुद्धा आपण गावातील 10-12 माणसं घेऊन जायचो, जे जुने लोक असतील ते सांगतील. आणि आता काय चाललं आहे, शॉर्टकट जातात मुलगा आणि मुलीचे आईवडील, आणि काय करतात, त्यांना पैसे देऊन येतात. असे पैसे देऊन येतात की किती? 1,80,000 असे रुपये देऊन येतात. जर त्यांच्यासोबत अजून मंडळी गेली असती तर कोणाच्या तरी लक्षात आलं असतं की इथे स्पॅम होऊ शकतो, इथे फसवणूक होऊ शकते, हे लक्षात आलं असतं. हे गोष्टी लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आमचा जो सामाजिक संघर्ष यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती लग्न जमत आहेत, खरोखर जमत आहेत, खोटं बोलत नाही, खरोखर जमत आहे. आणि याचं उदाहरण तुम्हाला बघायचं असेल तर जे व्हिडिओ टाकतो आहे मी, आता नाही म्हटलं तरी 750 व्हिडिओ टाकलेत, अधिक टाकलेत. त्याच्यामध्ये सगळ्या व्हिडिओंच्या खालती छान छान कमेंट आल्यात. लोक आम्हाला आशीर्वाद देतात भरभरून, लोक खुश आहेत. इतके व्हिडिओ टाकलेत, एक विचार करा. कोणी वाईट बोलत नाही आणि वाईट बोलणार पण नाही. जर कोण वाईट बोलतं आहे तर ते मॅट्रिमोनीवाले असू शकतात, हे स्पॅमवाले आहेत ना ते. मित्रांनो, तुम्हाला अजून सांगतो, हे जे स्पॅम करणारे लोक असतात, आता बघा 5 लाखाचा फ्रॉड करणारे लोक आहेत. 5 नाही 6, 1,80,000, फक्त 20,000 पाहिजे तिथे, जे 2 लाख झाले. आणि 4 लाख घेणार होते ते, तो 6 लाखाचा फ्रॉड होता. एक विचार करा, साधा सिंपल विचार करा. हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. हा विचार करा, एक 6 लाखाला फसवतात ही लोक. त्यांचे हात किती स्ट्रॉंग असतील, त्यांच्याजवळ फ्रॉड मंडळी किती असतील, त्यांच्याजवळ असा एखादा स्पॅम करणार असेल की तुमचं बँक अकाउंट सगळं आयुष्यच हॅक करेल पूर्ण. म्हणजे तुम्ही आयुष्यात कधीच कमवणार नाहीत, पूर्ण बरबाद होणार. तुम्ही बँकमध्ये ठराविक रक्कम टाकलात की लंपा झाली, टाकलात की लंपा झाली, टाकलात की लंपा झाली. कळलं?
काहीच करू शकत नाही, श्वासच घेऊ शकत नाही तुम्ही. हॅकर्स असू शकतात. यांच्या टीममध्ये भरपूर जे वाईट मंडळी एकत्र येतात, माहिती आहे तुम्हाला. चांगल्याला कोण साथ देत नाही, वाईट मंडळी मात्र ग्रुपने असतात. कळलं ना. मग त्याच्यामुळे तेवढी काळजी घ्या मित्रांनो, फसू नका कुठे. मी खूप जीव तोडून सांगतो आहे. मी माझी तळमळ आहे एवढीच की हे बघा, मी तुमच्या नात्यामध्ये बसत नाही, पण माझं एकच नातं आहे. कुठलं? एक सामाजिक दृष्टिकोनाचं नातं आहे. आणि त्या नात्यातून मी बोलतो आहे की कुठे फसू नका. मला तुम्ही किती मानता तुम्हाला माहिती आहे. मी माझं काम करतो आहे, तुम्ही घ्या अगर नको घेऊ तुमचा प्रश्न आहे. साधं सबस्क्राईब करणं तुम्हाला परवडत नाही, बोटच लावायचं आहे, फक्त बोट लावायचं आहे, ते सुद्धा परवडत नाही तुम्हाला. मग काय होणार आहे? अजून कुठली अपेक्षा ठेवू मी? सबस्क्राईब केल्यामुळे तुमचं कुठेही नुकसान नाही आहे, कुठलंच नुकसान नाही आहे. उलट तुम्हाला अजून ज्ञान मिळणार, अजून काहीतरी माझ्याकडले व्हिडिओ भेटतील, माझ्याकडले कॉन्टॅक्ट भेटतील, वधू आणि वरांचे कॉन्टॅक्ट तुम्हाला भेटत राहतील फुकटमध्ये सबस्क्राईब केल्यामुळे. पण ते सुद्धा तुम्ही करत नाही आहात. किती स्वार्थी आहात तुम्ही. त्या स्वार्थीपणात तुमचं नुकसान करून बसताय आणि 2 लाख रुपये घालवताय. तुम्हाला माझ्याकडे फुकट मिळून जातील नंबर, तुम्हाला पैसे घालायची गरज नाही. आणि माझ्याकडे ज्या मिळतात मुली त्या खऱ्याखुऱ्या असतात, फसवया नसतात. कारण काय? कारण तुमचा नंबर सगळ्यांना दिसतो आहे. तुम्ही जेव्हा बायोडाटा तुमचा मी अपलोड करतो तेव्हा तो नंबर सगळ्यांना दिसतो. याचा अर्थ काय? तुम्हाला गरीबातली गरीब मुलगी बघू शकते. कारण यूट्यूब हे असं आहे की गरीबाच्या घरीसुद्धा दिसतं आणि श्रीमंताच्या घरीसुद्धा दिसतं. ज्याला तुमचं स्थळ आवडेल ती मुलगी तुम्हाला कॉल करणार. कळलं? कुठे कोणाच्या तावडीत भेटायची गरज नाही आहे. जसं मुलाला लग्न करायचं आहे तसं मुलीला लग्न करायचं आहे. कळलं ना. काळजी घ्या, सुरक्षित राहा. ही घटना खरी आहे. ही जी आता सांगितली घटना ती खरी आहे, 2 महिन्यापूर्वी घडलेली आहे आणि खरी घटना आहे. संभाजीनगरमधली बाई होती ती आणि मुलगी कुठली होती माहीत नाही, पण संभाजीनगरमध्ये लग्न झालं आणि नाशिकचा मुलगा होता. कळलं ना. त्याच्यामुळे हे लक्षात घ्या की किती धोका असतो. लग्न जुळवणं सोपी गोष्ट नाही आहे. समजलं ना. तर काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि मित्रांनो असे व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. हे बघा, मी माझी जाहिरात करतो असा विषय नाही, मला माझं यूट्यूब चालवायचं आहे. कळलं ना. हा यूट्यूब चॅनल आहे. मी लग्न जमवत नाही. कळलं. मी लग्न जमवत नाही. लग्न आपोआप जुळतात, आपोआप. कसं? कारण आम्ही जाहिराती घेतो. तुमचा बायोटा जो घेतो ना तो बायोटा अक्काच्या अक्का शेअर करतो, अक्का. तिथे आम्ही लपवालपी करत नाही. तुमचा फोन नंबर वगैरे आम्ही शो करतो. त्याच्यामुळे कसं समोरच्याला दिसतो आणि ते लोक कॉल करतात. सगळे मंडळी काय करतात, तुमचा नंबर तुमचा बायोटा कोणाला दाखवतच नाही, ते फायला लावून ठेवतात. ते काम आम्ही करत नाही. कळलं ना. मग हे लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला विश्वास असेल तर आमच्याजवळ जाहिरात देण्याचा प्रयत्न करा. समजलं ना. आमचा नंबर दुसरा एक नंबर टाकलेला आहे, त्या नंबरवरती कॉल करा. कारण पहिला जो नंबर आहे तो नेटवर्कच्या बाहेर लागतो आहे, तर तो नंबरसुद्धा नेटवर्कमध्ये येणार आहे. कारण 4 दिवस लागतील या गोष्टीसाठी, कारण आम्ही सिम ट्रान्सफर केलेलं आहे. कळलं ना. तर त्यामुळे तेवढी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा मित्रांनो. तुम्ही माझ्या भावंडासारखे आहात. हक्काने मला तुमच्या समस्या सांगा, तुमचं जे काय आहे प्रॉब्लेम ते मला हक्काने सांगा. आणि मला जास्त अपेक्षा नाही आहे, मला पैसा हवा आहे पण जास्त अपेक्षा नाही मला, कारण माझा इतर पण उद्योग आहेत. मला मित्रांनो तुमच्याकडून पैसा मिळतो, भले 2,000 मिळतील तुमच्याकडून, यूट्यूबकडून मिळतात पैसे. त्याशिवाय माझं कपड्याचं शॉप आहे, त्याशिवाय अजून काही उद्योग आहेत छोटे मोठे, छोटे आहेत ते. पण विषय कसा आहे की कुठेतरी माझं इन्कम चालू आहे, मला कोणाला लुटून पैसा मिळवायची गरज नाही. हे लक्षात घ्या. धन्यवाद.